Good morning, everyone. Now, today we are starting with a new topic that is stratigraphy. Stratigraphy म्हणजे काय? आपण आता त्याचे डेफिनेशन बघूया. It is a branch of geology which deals with the study of layered rocks is known as stratigraphy. आता स्ट्रॅटिग्राफी म्हणजे काय? रॉकमध्ये जे काही लेयर्स असतात त्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे काय आहे स्ट्रॅटिग्राफी. आपण 11th ब्रांचेस ऑफ जिओलॉजी हा टॉपिक पाहिला होता आणि त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटिग्राफी ही ब्रांच पाहिली होती. स्ट्रॅटा मीन्स लेयर आणि त्या लेयर्सचा अभ्यास करणे स्टडी करणे म्हणजे दॅट इज अ स्ट्रॅटिग्राफी. द टर्म हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॅटम मिनिंग लेयर. ही टर्म्स कशी आली? स्ट्रॅटमपासून आली. त्याचा अर्थ काय? लेयर. अँड ग्राफिक मीन्स डिस्क्रिप्शन. ज्या काही लेयरचं डिस्क्रिप्शन आपण अभ्यास करणार आहोत त्याला म्हणायचं स्ट्रॅटिग्राफी. इट इज ऑल्सो कॉल्ड हिस्टॉरिकल जिओलॉजी ॲज इट डील्स विथ द हिस्ट्री ऑफ जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ. म्हणजे जी काही अर्थची हिस्ट्री आहे, जिओलॉजिकल हिस्ट्री आहे, त्याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणून याला हिस्टॉरिकल जिओलॉजीसुद्धा म्हटलं जातं. Hence, stratigraphy is defined as the study of stratified rocks, their formations, distribution, age, and correlation with the aim of studying the geological history of the earth. म्हणजे काय? ज्या वेळेला आपण स्ट्रॅटिफाईड रॉक स्टडी करणार आहोत त्यावेळेला त्याची फॉर्मेशन्स कशी आहे, कशी झालेली आहे, किंवा त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, लेयर्स कशा फॉर्म झालेल्या आहे त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? कुठे कुठे ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, कोणत्या भागात सेम लेयर्सचे रॉक दिसत आहेत, कोणत्या भागात डिफरंट लेयर्सचे रॉक दिसत आहेत, याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर एज, जिओलॉजिकल टाईम स्केल. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला ही टर्म मी वापरलेली आहे. जिओलॉजिकल टाईम स्केल म्हणजे ज्या वेळेला एक असं टाईम स्केल की ज्याच्यामध्ये कसं फॉर्मेशन होतं, इव्हॉल्युशन कसं होत गेलेलं आहे, कुठले प्राणी किंवा कुठले प्लांट्स प्रेझेंट आहेत त्या एरियाला काय केलेलं आहे ते नाव दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे एक जिओलॉजिकल टाईम स्केल आपण तयार केलेला आहे. तर त्याप्रमाणे जे काही एज आहे तर त्याचा अभ्यास कुठल्या एजमध्ये सापडतात त्या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. अँड को रिलेशन विथ द एम ऑफ स्टडिंग द जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ. म्हणजे जिओलॉजिकल हिस्ट्रीच्या अर्थची जी काही जिओलॉजिकल हिस्ट्री आहे त्याच्याशी त्याचं को रिलेशन लावलं जातं. म्हणजे पहिली कशी होती, आत्ता कशी आहे, मध्य काळात कशी होती, ह्या सगळ्याचं रिलेशन जे आहे ते त्याच्यामध्ये लावलं जातं. परत एकदा बघूया आपण डेफिनेशन. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ लेयर्ड रॉक्स इज नोन ॲज स्ट्रॅटिग्राफी. द टर्म हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॅटम meanings layer and graphy means description. It is also called historical geology as it deals with the geological history, as it deals with the geological history of the earth. Hence, stratigraphy is defined as the study of stratified rocks, their formations, distribution, age, and correlation with the aim of studying the geological history of the earth. म्हणजे स्ट्रॅटिग्राफीमध्ये थोडक्यात काय तर आपण स्ट्रॅटिग्राफीमध्ये लेयर्सचा अभ्यास करणार आहोत. स्ट्रॅटा मीन्स लेयर आणि ज्या रॉक्समध्ये लेअरिंग फॉर्म झालेला आहे त्या सगळ्याचा अभ्यास या स्ट्रॅटिग्राफीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर त्याचे नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, प्रिन्सिपल्स ऑफ स्ट्रॅटिग्राफी. प्रिन्सिपल्स ऑफ स्ट्रॅटिग्राफीमध्ये 3 पॉईंट्स आपण बघितले जातात. त्याच्यामध्ये बघा, स्ट्रॅटिग्राफी इज बेस्ड अपॉन द फाउनल प्रिन्सिपल्स, प्रिन्सिपल्स ऑफ युनिफॉर्मेटरिनिझम, सेकंड वन ऑर्डर ऑफ सुपरपोजिशन, थर्ड वन फाउनल सक्सेशन. हे 3 प्रिन्सिपल्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्याची शॉर्ट नोटला साधारण 2 मार्कला किंवा 3 मार्कला 1 पडण्याची शक्यता आहे. आता आपण हे जे 3 प्रिन्सिपल्स आहेत ते आपण काय करणार आहोत, व्यवस्थित डिटेल स्टडी बघणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं बघणार आहोत आपण, प्रिन्सिपल्स ऑफ युनिफॉर्मेटेरियनिझम. द कन्सेप्ट ऑफ युनिफॉर्मेटेरियनिझम वॉज गिवन बाय स्कॉटिश जिओलॉजिस्ट. ही कन्सेप्ट आहे ती कुणी आणली तर स्कॉटिश जिओलॉजिस्टने आणली, जेम्स हटन. In its simple form, it states that the process which have acted in the past are essentially the same as those in operation of the earth today. म्हणजे त्यानं काय हे केलं, ही जी प्रोसेस जी काही आत्ता घडती आहे किंवा जी काही पूर्वी घडली असेल ती तशीच आत्तासुद्धा ह्या अर्थवर घडती आहे, असं त्यानं एक काय केलं, प्रिन्सिपल तत्त्व मांडलं त्यानं. इट कॅन बी समराइज्ड इन द स्टेटमेंट प्रेझेंट होल्ड्स द की टू द पास्ट. म्हणजे आत्ता जे काही आहे तेच पूर्वीचं
असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही चेंज झालेला नसणार आहे. काही ज्या बाबती आहेत त्या बाबतींमध्ये चेंज झालेला नाही आहे. बाय ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन we can see that layering and variation of grain size seen in the sediments on the banks of the modern rivers are the results of fluctuations in the velocity of river. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, लेयर्स अँड व्हॅरिएशन्स इन द ग्रेन साईज, म्हणजे लेअरिंगमध्ये आणि ग्रेन साईजचे व्हॅरिएशन, म्हणजे ग्रेन साईज आहे ती वेगळी वेगळी असणार आहे, डिफरंट आहे. लेअरिंग पण डिफरंट असणार आहे. विच सीम इन द सेडिमेंट्स, जे काही सेडिमेंट्समध्ये दिसतं आहे. आता हे सेडिमेंट्स कुठले आहेत, द बँक्स ऑफ द मॉडर्न रिव्हर, म्हणजे आत्ताच्या ज्या काही रिव्हर्स आहेत त्याच्या काठाला जे काही सेडिमेंट्स दिसते ते कशाचा रिझल्ट आहे, द फ्लक्च्युएशन इन द व्हेलॉसिटी ऑफ द रिव्हर, म्हणजे रिव्हरमधून येणारं पाणी आहे त्याचं फ्लक्च्युएशन्स कसं आहे त्याच्यावरती ग्रेन साईज आणि त्याचं लेअरिंग डिपेंडंट आहे. म्हणजे आत्ता जे दिसतंय आपल्याला तेच पूर्वीचं आहे. हेन्स वी कॅन समराइज दॅट द सेम फिनॉमिना वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द लेअरिंग इन एन्शंट फ्ल्युवियल सेडिमेंट्स. म्हणजे काय बघा, आत्ता जे काही आपण समराईज करतोय सेम फिनॉमिना, म्हणजे जो काही आत्ताचा आपण जी काही स्टेटस आहे किंवा जे काही ग्रेन साईज आहे किंवा जे काही लेअरिंग आहे त्या सगळ्याचा अभ्यास तेच काय आहे, पूर्वी झालेला आहे, म्हणजे पूर्वीपासून चालू झालेला आहे की जे आत्ताही घडत आहे. लाईकवाईज वी नो दॅट द रिपल मार्क्स ऑब्झर्व ऑन द बेचेस इज प्रोडक्ट ऑफ वेव ॲक्शन. म्हणजे समुद्राच्या काठावर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बघत असाल तर वेव लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजे काय, ज्या वेळेला पाणी समुद्रकाठी येत असतं त्यावेळेला लहरी त्याच्यामधून तयार होत असतात आणि त्या लहरीप्रमाणे झिगझॅग मोशनमध्ये आपल्याला त्या वाळूवर रिपल मार्क्स दिसतात, त्याला रिपल मार्क्स म्हणतात. तर ते जे रिपल मार्क्स आहेत ते पूर्वीसुद्धा घडत होते आणि आत्ताच्या एजलासुद्धा ते घडतात. म्हणजे काही त्याचं प्रिन्सिपल काय होता, ज्या काही पूर्वीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही आत्ताच्या गोष्टी आहेत त्या एकमेकांवर डिपेंड आहे. म्हणजे एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल आपण होलकॅनो घेऊया. होलकॅनो पहिल्यापासून एकच होतोय आणि आताही तोच होतोय, म्हणजे त्यामध्ये काही बदल होत नाही. मॅग्मा चेंबर असतो, मॅग्मामध्ये टेम्परेचर हाय टेम्परेचर असतं मॅग्माचं, तो जिथं क्रॅक्स असतात तिथून तो सरफेसवर येतो आणि स्प्रेड होतो हवेमध्ये. तसंच पूर्वीही तो तसाच होता आणि आत्ताही तो तसाच होत आहे. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे रिपल मार्क्सचं. रिपल मार्क्स म्हणजे जे काही आहेत ते पूर्वीही होते आणि आत्ताही होते. इट इज देअर फॉर लॉजिकल टू कन्क्लूड दॅट रिपल मार्क्स प्रेझेंट इन सेडिमेंटरी रॉक्स वेअर फॉर्म बाय द सेम प्रोसेस. म्हणजे पूर्वीची जी काही प्रोसेस आहे फॉर्मेशनची रिपल मार्क्सची ती सेम आहे आणि आत्ता जे काही रिपल मार्क्स होत आहेत तीही सेम आहे, असं त्यानं काय केलेलं आहे, प्रिन्सिपल त्यानं ठरवलेलं आहे किंवा काढलेलं आहे त्याचं. सेकंड बघूया आपण त्याच्यातलं ऑर्डर ऑफ सुपरपोजिशन. आता ऑर्डर ऑफ सुपरपोजिशनमध्ये तुम्हाला 2 डायग्राम दिसतील. त्याच्यामध्ये ABCD अशा 4 लेअर दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, खाली जो आहे एमध्ये सिम्पल फॉसिल सांगितलेलं आहे आणि डीमध्ये काय आहे, कॉम्प्लेक्स फॉसिल सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, ओल्डेस्ट बेड आहे तो म्हणजे खाली दाखवलेला आहे आणि त्याच्यावर फॉर्मेशन काय होतात BCD, म्हणजे D हा यंगेस्ट बेड आहे. म्हणजे दोन्ही डायग्राम बघितल्या बघा. ऑर्डर ऑफ सुपरपोजिशन, ऑर्डर म्हणजे काय, कशा प्रकारे ते डिपॉझिशन झाले आणि कसे झाले किंवा त्याच्यामध्ये कुठले फॉसिल्स आपल्याला मिळाले. तर ओल्डर बेडमध्ये काय दाखवलेलं आहे त्यांनी, सिम्पल फॉसिल दाखवलेलं आहे आणि डीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, कॉम्प्लेक्स फॉसिल दाखवलेलं आहे. त्याचा आपण स्टडी बघूया. दिस प्रिन्सिपल वॉज गिवन बाय स्टिनो इन 1969. ही प्रिन्सिपल कुणी हे केली तर स्टिनोनी केली. कधी तर 1969. ही पॉइंटेड आउट दॅट इन एनी सिरीज ऑफ सेडिमेंटरी लेअर lying in a normal deposition, the rock at the bottom of the sequence are older than the rocks at the top of the sequence. म्हणजे काय बघा, त्यानं काय केलेलं आहे, एखादी सेडिमेंटरीची लेअर असेल जी डिपॉझिशन झालेली आहे, नॉर्मल डिपॉझिशन झालेली आहे, नॉर्मल डिपॉझिशन होताना जी बॉटमला असणार आहे ती ओल्डर आहे आणि मग काय आहे त्याच्यानंतर यंगर फॉर्मेशन फॉर्म होत गेलेली आहे. परत एकदा बघूया. दिस प्रिन्सिपल वॉज गिवन बाय स्टिनो इन 1969. He pointed out that in any series of sedimentary layer lying in a normal deposition, the rock at the bottom of the sequence are older than the rocks of the top of the sequence. In the given diagram, bed A is the oldest bed and bed D is the youngest bed. मी मगाशी सांगितलेलं आहे डायग्राम आपण स्टडी करताना
ए आहे तो सगळ्यात पहिला डिपॉझिशन होतं, म्हणून तो ओल्डर जातो, बॉटमला जातो आणि त्याच्यावर लेअर बाय लेअर डिपॉझिशन होते. मग ते ABCD असे लेअर फॉर्म होत जातात. द ओल्डेस्ट बेड आर ऑलवेज सिम्पल फॉर्म ऑफ फॉसिल. ओल्डेस्ट बेडमध्ये आपल्याला कुठले फॉसिल्स सापडतात? सिम्पल फॉर्मचे. अँड द यंगेस्ट बेड कंटेंट कॉम्प्लेक्स फॉसिल. आणि यंगेस्टमध्ये काय सापडतं? कॉम्प्लेक्स फॉसिल्स. 2 प्रकारचे फॉसिल्स सापडतात, सिम्पल फॉसिल आणि कॉम्प्लेक्स फॉसिल. ओल्डरमध्ये आपल्याला सिम्पल सापडतात आणि यंगेस्टमध्ये कॉम्प्लेक्स फॉसिल सापडतात. परत एकदा बघा. दिस प्रिन्सिपल वॉज गिवन बाय स्टिनो इन 1969. He pointed out that any series of the sedimentary layer lying in normal deposition, the rock at the bottom of sequence are older than the rock of the top of the sequence. In the given diagram, bed A is the oldest bed and bed D is the youngest bed. The oldest bed are always simple form of fossil and the youngest bed contains complex fossil. म्हणजे 2 प्रकारचे फॉसिल्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण तिसरं बघतोय, फाउनल सक्सेशन. फाउनल सक्सेशन म्हणजे काय? दिस प्रिन्सिपल वॉज गिवन बाय विल्यम स्मिथ, नोन ॲज द फादर ऑफ द मॉडर्न स्ट्रॅटोग्राफी. ही प्रिन्सिपल कोणी आणली? तर विल्यम स्मिथनं, आणि त्याला काय म्हणतं? फादर ऑफ द मॉडर्न स्ट्रॅटोग्राफी. ही वॉज द फर्स्ट रिअलाइज दॅट फॉसिल्स कॅन बी यूज टू कोरिलेट द स्ट्रॅटा इन विच दे आर फाउंड. त्यानं काय केलं? पहिल्यांदा काय त्याच्या लक्षात आलं की फॉसिल्सचा यूज केला जातो कशामध्ये? टू कोरिलेट द स्ट्रॅटा इन विच दे आर फाउंड. म्हणजे कुठल्या स्ट्रॅटामध्ये कुठले फॉसिल्स सापडतात हे त्यानं काय केलं? लक्षात आलं त्याच्या. ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज वर्क ही रिअलाइज दॅट द सेम असेंबलेज ऑफ फॉसिल्स ऑलवेज ऑकर्ड इन सिमिलर सेडिमेंटरी बेड्स. म्हणजे ज्या वेळेला ठराविक प्रकारचे फॉसिल्स आहेत ते ठराविक प्रकारच्या लेअरमध्येच सापडतात. म्हणजे सेडिमेंटरीचे जे काही बेड्स आहेत त्या बेड्समध्ये जे काही ठराविक बेड्स आहे किंवा लेअर आहे त्या लेअर्समध्येच ते सेम सापडतात. फॉसिल स्पेसिस इन द बेड बिलो अँड अबाव दीज बेड्स वेअर डिस्टिंक्टली डिफरंट. म्हणजे ज्या वेळेला फॉसिलच्या बिलो आणि अबाव हे जे बेड्स आहेत हे डिस्टिंक्टली डिफरंट असतात. पण तो जो फॉसिल एखाद्या लेअरमध्ये सापडतो तो त्याच लेअरमध्ये सापडतो. मग त्याची वरचे बेड्स वेगळे असतील, खालचे बेड्स वेगळे असतील, पण एखादा फॉसिल आहे तो त्याच लेअरमध्ये सापडतो. म्हणजे फाउनल सक्सेशन. परत एकदा बघूया. दिस प्रिन्सिपल वॉज गिवन बाय विल्यम स्मिथ, नोन ॲज द फादर ऑफ द मॉडर्न स्ट्रॅटोग्राफी. He was the first realized that fossil can be used to correlate the strata in which they are found. During the course of his work, he realized that the same assemblage of fossils always occurred in similar sedimentary rock. म्हणजे जे काही सेम असेंब्लेजचे फॉसिल्स आहेत ते सिमिलर सेडिमेंटरी बेडमध्येच सापडतात. फॉसिल स्पेसिस इन द बेड्स बिलो अँड अबाव दीज बेड्स वेअर डिस्टिंक्टली डिफरंट. मग त्याच्यावरचा आणि खालचा बेड्स आहे ते मे बी डिफरंट असू शकतात, पण तो जो फॉसिल आहे एखादा, समजा एक ए टाईपचा फॉसिल असेल तर त्या ए टाईपच्या फॉर्मेशनला जी लेअर असते तीच दुसरीकडे सुद्धा असते. असं त्यानं काय केलं? प्रिन्सिपल त्यांनी दिलेली आहे. अशा तऱ्हेनं आपण काय बघितलेलं आहे? स्ट्रॅटोग्राफी बघितलेली आहे. स्ट्रॅटोग्राफीमध्ये त्याची डेफिनेशन्स बघितली. डेफिनेशनमध्ये त्याचे 3 प्रिन्सिपल्स बघितलेले आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ युनिफॉर्मिटेरिनिझम,